आम्ही चाललो आता फिरायला 4 जण, जागृत, मी आणि योगेश शेट आणि जितू. इथं आल्या लोणावल्याला ट्रॅफिक बघा किती आहे, फुल ट्रॅफिक. कुठं चालल्या ना अशी पनोतीनं लागले होऊच शकत नाही. मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय पुण्याच्या पुढे. आता आम्ही डायरेक्ट आता कुठे नाश्ता करायला थांबू. मग कुठं आम्ही आता नाश्ता करायला घरापासून आम्ही 2 घंटे लांब आलेलो आहे. तर नाश्ता करायला आम्ही थांबलेलो आहे. बघा तुम्ही जागा बघू शकता. इडली वगैरे खातोय आम्ही. साऊथ इंडियाला जातोय म्हणून आम्ही साऊथ फूड खातोय. झाला एक तर लगिंग करायला घेतले की लगिंग करी नाही, लगिंग जमव पण नाही. पैसे जमत नव्हते, पैसे आहेत जाम, पण त्यांना काय बोलायचं, त्यांना कंजूस सारखा लगिंग करायचा. करोड रुपये करा. आता बोल ना असंच पैसेवाला तरी म्हणलं तू बघा काय करायचं मित्रा. बघा आता आमचं दोन शेड बघा, एक शिरमीट, ऑनलाईन रमी मार्केट, शेअर मार्केट सॉरी शेअर मार्केट. रमी कॅरोल पण नका बरबाद होता बरीच. तर मित्रांनो बघा चिकन सुक्का, चिकन अंडी सगळ्यांना एकदम आवडलेलं आहे. एकदम आवर्जून खातात सगळी. मित्रांनो ही बघा एक नदी आहे इथं. कुठली नदी आहे माहीत ना आपल्याला, पण ह एक कुठली आहे का माहिती, लय मोठी आहे. योगेश तर सांगेल आपल्याला. दादा कुठली नदी? मॅप काय नावच नाही. जाऊन दे, हे अनपड याची मागे नका लागू. उचलू का मित्रांनो एकूच बकरा विकरा उचल ना माणूस. हॉटेल गबरूवाडा यायलाच लागते. आज किती का आपले 13. आजचा वार शुक्रवार. हैदराबादला पोहोचले. बघू आता रूम कुठे यायचं. 4 मीनार जवळ वाटतं. 4 मीनार जवळ यायचा रूम. इकडं मोसम पण लय भारी झाले. हैदराबादचा रस्ता बघा तुम्ही किती छान आहे. आम्ही आता हैदराबादच्या मार्केटमध्ये फिरतोय. हे ज्वेलर्सचं शॉप आहे, मार्केट हैदराबादचा. आणि समोर 4 मीनार दिसतं का तुम्हाला? समोर 4 मीनार आहे. मी आता तुम्हाला बोललो होतो ना, जी समोरून साईड आहे ती समोरून साईड आहे. एकदम अशी चांगली दिसते साईड ही. इथे मूवीजचे खूप सारे गाण्यांची शूट झालेलं आहे इथे. आणि मार्केट पूर्ण मोस्टली लेडीजसाठीच आहे, कारण लेडीजचा खूप सारा सामान. तुम्हाला बोललो होतो ना मी समोरून खूप चांगला लुक आहे. बघा समोरून बघा किती चांगला लुक आहे याचा. इथे वरती वॉच पण आहे, ॲक्युरेट टाइम दाखवतो त्याच्यात. ती अशी पेटी गोल केली आता. आणि खाय पियाची दुकान आहे ते समोर साईडला आहेत, राईट साईडला. मी सेकंड टाइम आलो होतो सॉरी. मी आधी आलो होतो मागच्या 8-9 महिने अगोदर आलो होतो इथे. मी पुन्हा एकदा आलो इथं परत एकदा. जागृत बघा स्नॅप काढते, जितू पण स्नॅप काढते. इथं समोर मला इथं डबल मिठ्ठा भेटतं, एकदम फेमस आहे. तुम्हाला दाखवतो मी. हैदराबाद मध्ये मराठी बोलणारा भेटल्या. रोटी नाही भेटणार. ब्लॉक ठीक आहे. आम्ही मागवले समजेल तुम्हाला काय काय मागवले. आता यांनी ऑर्डर दिलेली आहे, जिथून ऑर्डर योगेशदानी ऑर्डर दिलेली आहे. काय ऑर्डर दिली मला ना माहिती.
टिश्यू त्यांना टिश्यू होता. तंदुरी मागवले चिकन 65 आणि काय जी तू रोस्ट आहे वाटतं. बघू आता टेस्ट कशी लागते. जर टेस्ट चांगली लागली तर आम्ही अजून ऑर्डर करू काहीतरी. जागृत बाई पण खातं योग्यता लिंबू त्याला. इथे समोर एक मलबेरीची क्रीम भेटते. खूप म्हणजे एकदम टेस्टी लागते. बघूया आता ती जर अवेलेबल असेल तर आम्ही घेऊ आणि तुम्हाला पण दाखवू. मस्त मलबेरी क्रीम या शॉपमधून. हा शॉप आहे किंग ज्यूस सेंटर. हिची मलबेरी आहे एकदम फेमस आहे. काल आम्ही इथे थांबलेलो. इथे 2 जण थांबलेलो आम्ही ना. जितू जागृत इथे थांबले या रूममध्ये. काल दाखवताना आला आम्ही लेट झालो जामच. आम्ही इथे थांबल्या मस्त आहे की अयो हॉटेल एक. एक्सप्रेस वेलाच आहे. आता हैदराबादला आहे. आता इथून चालले आम्ही यदागिरीला. तिथे एक मंदिर आहे. खूप चांगलं असं मंदिर आहे तो. आणि हा बघा व्ह्यू कसा आहे. रस्ते खूप चांगले आहेत. पिन लावायला पाहिजे यदागिरीला पोहोचलो आहे. बघा तो मंदिर आहे. तिथं आम्ही वरती चालले. आता गाडी म्हणजे वरपर्यंत जाते. म्हणजे वरपर्यंत थोडासा चालायला लागतं. तो वरती गेल्यावर खूप चांगला असं मंदिर आहे. तिथे सोन्याचा एक थोडासा गुंबद आहे त्यांचा. आता वरती जशी एंट्री होईल ना तुम्हाला दाखवतो कशी एंट्री वगैरे आहे. काय चार्जेस वगैरे असतील वरती जायचे तुम्हाला सांगतो मी तसं. आता वरती पोचलेलो आहे. आपली स्वतःची गाडी घेऊन जर यायचं असेल तर 500 रुपीज 500 रुपये द्यायला लागतात. आणि जर तुमची गाडी खालती ठेवली तर 50 रुपये पार्किंगची. आणि संस्थेची बस आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्रीमध्ये येऊ शकता तुम्ही. मी यदागिरीला पोचल्या. इथं काहीतरी आल्यात भांडणं झालेली आहेत. 4 वर्षी भांडणं आल्या लोटांची. 4 वर्षी भांडणं आल्या त्यांची. आता इथून समोरून एंट्री आहे. किती सुंदर असं मंदिर आहे. हा समोर आहे ना सोन्याचा. त्याच्या आतमध्ये मेन मंदिर आहे. ही सेम मूर्ती आहे आतमध्ये. ही एक डमी मूर्ती आहे बाहेर नरसिंहाची आणि लक्ष्मीची. आम्ही इथून आलो होतो या रस्त्यातून. एंट्री इथून आहे. लगे हल्लू इथे यायला. या सर्कलवरही काय ब्रिज बनवले वरती यायला. इथून असं मस्त एकदम. तुम्ही बघा कसा व्ह्यू आहे एकदम. एंट्री इथून आहे अशी. समोरून एक एंट्री आहे ना. एक बॅक साईडून तिकडून एंट्री एक ना. याचं तुम्हाला डायरेक्ट एंट्री दर्शन करायचं असेल तर 300 रुपये भरून. पण इथे कंपल्सरी लुंगी आहे. तुम्ही पॅन्टवर शॉर्ट्सवर ट्रॅकवर येऊ शकत नाही. तुम्हाला कंपल्सरी लुंगी लावावी लागेल. लुंगीवर तुम्ही टी शर्ट वगैरे काय पण शर्ट वगैरे काय पण घालू शकता. बघा इथून एक एंट्री आहे. तिथून एक मागून एक एंट्री आहे. अशा 2 एंट्री आहेत. पण अशा त्यांचा फेस्टिवल असल्यावर त्यांच्या 4 एंट्र्या चालू होतात. वास एकदम भारी येतं. ही तू ट्राय करत आता. एकदम खतरनाक लागतं. जाऊ एक आता 2 जायची का 1 जायची. दोन्ही जाऊ अरे पो भारी पियाला. माझं स्वर्णगिरी मंदिर आहे. समोरून मस्त एंट्री आहे. आतमध्ये एकदम भारी एकदम म्हणजे असं पाण्याचं बनवलं. त्याच्यात एक विष्णूची मूर्ती आहे निद्रा अवस्थेत. तुम्ही बघा कसं आहे ते. तुम्हाला दाखवतो मी. आतमध्ये गेल्यावर शूट करतो. इथे स्वामीनारायणचे पायांची प्रतिमा आहे बघा. हे स्वामीनारायणचे पाय आहेत.
आणि इथून एंट्री आहे. हे बघा असं मंदिर आहे आणि या स्वामीनारायणचा रथ आहे समोर. त्यांची जेव्हा यात्रा येत असेल तेव्हा या रथात त्यांची मूर्ती घेऊन पूर्ण असं मंदिर मिरवत असतील. हे बघा, हे बघा, हा हॉल आहे वाटतं. नाही इथं म्युझियम आहे वाटतं. म्युझियम टाईप आहेत काहीतरी. म्युझियम टाईप वाटतं मला. आतमध्ये गेल्यावर समजेल इथं काय आहे ते. मंदिर पण एकदम भारी आहे. एकदम नक्षीकरण एकदम चांगलं केलेलं आहे इकडे. साऊथच्या मंदिराची हीच खासियत आहे, मंदिराचं नक्षीकरण खूप चांगलं असतं. डिफरंट, एकदम डिफरंट असतो नक्षीकरण. इथे पण पूजा होते, मंत्रांचा उच्चार होतो इथे आतमध्ये. ही पण एक एंट्रीच आहे, पण बंद ठेवली असेल ते. जेव्हा त्यांचे मेन पालखी वगैरे होत असेल तेव्हा ते ओपन करत असतील. इकडे असा मोठासा पॅसेज आहे, एकदम मोठा पॅसेज आहे. नाही इथून पण बघा कसा दिसतोय मंदिर. जो मध्ये तुम्हाला स्तंभ दिसत असेल ना, ती एंट्री आहे समोरून. हा समोर जो स्तंभ आहे ना, तिथेच ॲक्च्युअल मंदिर आहे. आता आलाय गोलकोंडा फोर्ट मध्ये. तिकीट काढलेलं आहेत. जी तू दाखव तिकीट. तिकीट 500 रुपये तिकीट आहे. त्याला थापा मरते हो. 40 रुपयाला एक तिकीट आहे रे. 25 रुपये तिकीट आहे. 25-40 रुपये ना. 25 रुपये त्याच बाजू पुढच्या इच्छाच चल. टाईट तिकीट आहे. तिकीट 4 तिकीट्स. बघा इथं मित्रांनो, इथं टाली वाजवली ना. बघा पहिले इथं जो द्वारपाल असायचा ना, द्वारपाल तो इथं टाली वाजवायचा. याचा असा स्ट्रक्चर आहे. इथं आवाज फिरतं नाही. आवाज आहे ना इथून टाली वाजवल्यावर, तो टाली वाजवल्यावर डायरेक्ट राजाचा तिथं सिंहासन आहे तो वरती टॉपला. तो राजाजवळ डायरेक्ट इथून आवाज जायचा. एकदम म्हणजे भारी आहे. आतमध्ये गार्डन वगैरे पण मस्त आहे. तुम्हाला दाखवतो. मला सेकंड टाईम आहे इथं आलेलो. मला सेकंड टाईम आहे. इकडे बघा, तिकडे आहे ना तो वरती. आता ही मस्जिद बनवले. पहिले तर राजाचा या होता महल. इथून हे गेला ना तो तुला की तिथं आवाज जायचा, म्हणजे इशारा. मग तिथून त्यांचा वाटतं गुफा वगैरे आहे. तिथून मग ते त्यांचे आक्रमण वगैरे झालं तर तिथून ते फरार व्हायचा. हे बघा, हा इथून चालत जायला रस्ता आहे ना जो, तो वरपर्यंत जातो. बघू जर आमचे मित्र आले तर जाऊ आम्ही वरती. हे इकडे पूर्ण असा पूर्ण केव्स आहेत. हे पूर्ण बघा, ही बघा ही गोलकोंडा पॅलेसची इतिहास आहे ना. आज त्याचं स्ट्रक्चर कसा आहे, कुठपर्यंत आहे, किती मोठा आहे बघा.
इंडियन ऑइलनी काय आहे फाउंडेशन हैदराबाद पलगोंडा स्पॉन्सर केला असेल. स्टॅच्यू ऑफ इक्विलिटीला आता आम्ही इथे किती 17 किलोमीटरला आहे. एक 20 मिनिटात पोहोचू आम्ही तिथं. तुम्हाला दाखवतो तिथे लोकेशन पोहोचल्यावर कसा काय चांगला वाटतंय बघा. आता आपण जवळ जाऊ तेव्हा अजून सुंदर असं दिसेल. पूर्ण व्ह्यू घेऊ. 11th सेंचुरीमधले असलेले गुरु रामानुजयंची ही स्टॅच्यू आहे. तब्बल 216 फूट एवढी उंच असलेली मूर्ती गोल्ड आणि अन्य 5 धातू आहेत त्यांच्याने बनलेली ही मूर्ती हैदराबादमध्ये रंगारेड्डी डिस्ट्रिक्टमध्ये आहे.